आदरणीय आशीष जायसवाल साहब, आपसे भी निवेदन है कि सांगू शकतात। राहुल गांधींच्या दिल्लीमध्ये गेल्या 4 तासांपासून दिल्ली आंदोलन सुरू आहे, जे पॅलेट गन चालवण्यात आलं होतं त्याच्यावर त्या प्रकरणात FIR करण्यात येईल अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। मला असं वाटतं की सगळी स्टंटबाजी आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत असं दाखवून मतदानाला आकृष्ट करण्यासाठी अनेक आंदोलनं त्यांनी दिल्लीमध्ये केली। आज तेच वातावरण तापलेलं असताना ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। पण पुढच्या 3.5 वर्षामध्ये कधीतरी एकदा पुन्हा पुण्यामध्ये यावं अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांची 1 तास शिवतीर्थावर बैठक झाली। कसं बघताय या बैठकीकडे? काय बघायचं त्याच्यामध्ये? राजसाहेबांची आणि संजय राऊत साहेबांची जर बैठक झाली असेल तर ती का झाली, कशासाठी झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला पण माहिती नाही, मला पण माहिती नाही। जे काय आपण बघतो वाचतो ते सूत्रांच्या अनुसरून वाचतो, त्याच्यामुळे त्या दोघांना तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातनंच कळेल की त्यांनी बैठक का केली। हा दावा केला आहे की 2014 साली डिसेंबर महिन्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार होते, मात्र तो प्रस्ताव मी फेटाळला होता असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। कसं इतक्या वर्षानंतर म्हणजे 2014 नंतर 12 वर्षांनी माननीय चव्हाण साहेबांनी हा दावा या ठिकाणी केला आहे। मग 12 वर्षामध्ये हा दावा का झाला नाही? आता जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये देखील आपला देखील सहभाग आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। 2019 मध्ये मग मी शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केले असंही म्हणाले। नाही, आता ते प्रयत्न शरद पवार साहेबांनी केले की चव्हाण साहेबांनी केले हे मला माहीत नाही, त्याच्यामुळं मला हे पवार साहेबांना देखील विचारावं लागेल की चव्हाण साहेब असं म्हणतायत की जी महाविकास आघाडी शिवसेनेबरोबर झाली त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता, त्याच्यामुळे पवार साहेब याच्यामध्ये चांगलं सांगू शकतात।